किती रडगाणं गाऊ द्या, विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील टेंभीनाका दहीहंडी उत्सवात बोलताना केलाय. तर मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 2024ची हंडी सुद्धा आम्हीच फोडणार असल्याचा दावा केलाय. ठाण्यातील विविध दहीहंडी कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. कितीही विरोध झाला तरी एकनाथ शिंदे काम करत राहणार असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. आनंद दिघे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा उत्सव खऱ्या अर्थानं पोहोचवला. त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व गोविंदा पथक सलामी देऊन जातात. सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, लाडका शेतकरी तसंच लाडका गोविंदाही केला. गोविंदांसाठी विमा योजना आणि प्रो गोविंदांसारख्या स्पर्धा सुरू करून साहसी खेळाचा दर्जा दिलाय. याशिवाय महाराष्ट्रातील गोविंदा स्पेनला सराव करण्यासाठी जात असल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कृष्णा पाटील, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीमध्येही हजेरी लावून थरांचा अनुभव घेत गोविंदांना शुभेच्छा दिल्या. टेंभीनाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे. हा मानाचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी देतो आणि मग पुढे जातो. ही परंपरा आहे. कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते. यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं. तसं दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे. आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे. इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण. आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात. आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये. म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं. त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता, आता प्रो गोविंदा देखील झाला. त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत. आणि मला आठवतंय जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळेस सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते. आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता. हा गोविंदा निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले. आणि आज त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय. रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंदा दिसत आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या संस्कृतीची दहीहंडी 2024 या महोत्सवानं यंदा प्रचंड उत्साह आणि जल्लोष अनुभवला. नरथावर लावत आयन्स गोविंदा पथकानं 11 लाख रुपये आणि ट्रॉफी जिंकून या महोत्सवाची शान वाढवली. या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात गोविंदा पथकांनी थरावर थर लावून साहसाचं प्रदर्शन केलं. 9 थर लावणाऱ्या पथकांना लाखोंची बक्षिसं मिळाली. तर महिलांच्या गोविंदा पथकांनाही विशेष सन्मान देण्यात आला. ठाण्यातील हा महोत्सव गोविंदा खेळाची परंपरा कायम ठेवत त्याची व्यापकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याचे गौरवोद्गार काढले आणि गोविंदा पथकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील असं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकतेचा विचार रुजवण्याचं आवाहन केलं. उत्सवात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात पथनाट्यही सादर करण्यात आलं, ज्यातून कडक कायदे करण्याची आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली. भर पावसात जय जवान गोविंदा पथकानं 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तरीही त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सर्वांनी सलाम केला. या उत्सवात गोविंदा पथकांनी अप्रतिम मानवी मनोरे सादर करून उपस्थितांच्या मनात आनंद आणि उत्साह भरला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली. जय जवान गोविंदा पथकानं यापूर्वी 2 वर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत 9 थरांचा विक्रम केलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला आणि ठाण्याचा उत्सव म्हणून ओळख असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला काल ठाण्यात उधाण आलं होतं. रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. आमच्या वेळेला 5 थर लावले जात असत, परंतु आता गोविंदा पथकं अधिक सराव करत असल्यानं 9-10 थर सहज लावत असल्याचं त्यांनी सांगितलं. 10 ते 9 थर लावणं ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातला गोविंदा आता समुद्रपार गेल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आमच्या सरकारनं लाडकी बहीण योजना दिली, तसंच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संकल्प प्रदेशांच्या हंडीत अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदियाळी अवतरली होती. जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, चंकी पांडे, प्रसाद ओक, हास्यजत्रा टीममधील वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पृथ्वी प्रताप, प्राजक्ता माळी आदी कलाकारांनीही उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला. ठाण्यातील दिशा ग्रुप सामाजिक संस्था आणि माजी नगरसेविका रागिणी भास्कर बेरीशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओळा माजुडा उपशहर प्रमुख भास्कर बेरीशेट्टी यांच्या पुढाकारानं विशेष वर्गांच्या मुलांसाठी विशेष बालदहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष गरजांसाठी कार्यरत असलेल्या मुलांना या उत्सवात सहभागी करून घेण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचं विशेष कौतुक झालं. या उत्सवात राजहंस फाउंडेशन आणि सेंट जॉन शाळेतील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला आणि त्यांना विशेष बक्षिसांनी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांसाठी घेतलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या मुलांना प्रोत्साहन दिलं. समाजातील प्रत्येक घटकानं अशा मुलांच्या उन्नतीसाठी योगदान दिलं पाहिजे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा ग्रुप आणि भास्कर बेरीशेट्टी यांचं विशेष योगदान मिळालं. समाजात सकारात्मकता बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. गेली 12 वर्ष मला वाटते दिशा ग्रुपतर्फे अशा प्रकारच्या विशेष मुलांचे विशेष बाल दहीहंडीचं आयोजन या ठिकाणी गेली 12 वर्ष दिशा ग्रुप करतच आहे. आणि आज या बाल दहीहंडी कार्यक्रमामध्ये ठाण्यातील सेंट जॉन स्कूल, विद्याशाळा, आचल, नंतर जागृती पालक संस्था आणि एक राजहंस
त्या 5वी शाळेतले शिक्षक आणि बाळगोपाळांनी अतिशय उत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे. साहेब, बदलापूरमध्ये जी घटना झालेली आहे त्या घटनेचा निषेध कशा प्रकारे आपण करतात? मला वाटतं निषेध करण्यापेक्षा बदलापूरची जी घटना ज्या नराधमाने केलेली आहे ती अतिशय विकृत अशी कृती त्या ठिकाणी त्या अल्पवयीन मुलीवर झालेली आहे. त्यामुळे माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्या नराधमाला अक्षरशः कडक अशी शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी. आणि याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्या शाळेमधील शिक्षकांना म्हणा, ज्या मुलींवर अत्याचार झालेले आहे त्यांच्या कुटुंबियांना म्हणा, कशा प्रकारे त्यांचं मनोबल वाढवून त्या मुलींच्या पुढच्या करिअरमध्ये या गोष्टीची त्यांना जाणीव होता कामा नये यासाठी त्यांना कशा प्रकारचं काउन्सिलिंग करता येईल याचा एक प्रयत्न शासनातर्फे म्हणा, शाळेतर्फे म्हणा किंवा विरोधकांतर्फे होणं हे अतिशय गरजेचं आहे. नुसती आंदोलनं करून आपण यावर पर्याय शोधू शकणार नाही. त्यापेक्षा मला वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता त्या कुटुंबियांना आणि शाळेला जर शाळेच्या शिक्षकांचं आणि कुटुंबियांचं जर मनोबल वाढवलं तर ते अधिक योग्य होईल असं मला वाटतं.